नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आहे आपला व्हिडिओ एडिटिंग कोर्सचा दिवस 14वा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने रील कशी एडिट करायची, एकदम सिंपल रील कशी एडिट करायची. तर मित्रांनो, कसलाही वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपलं जे ॲप्लिकेशन आहे CapCut ते ओपन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि CapCut ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे व्हिडिओवरती व्हिडिओ कसे ॲड वगैरे करायचं. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आपल्याला जे पण क्लिप हवे आहेत ते आपल्या क्लिप्स आपण या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही जे काही शूट वगैरे केलेले क्लिप्स आहेत ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी ॲड करतो. सिलेक्ट करायचे आहेत अगोदर आणि सिलेक्ट झाल्याच्या नंतरनं ॲड या ऑप्शनला ॲड करायचं आहे मित्रांनो, क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता आपल्या टाईमलाईनवरती आपल्या व्हिडिओ क्लिप ॲड झालेले आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ क्लिप या ठिकाणी बघू शकता आपले व्हिडिओ क्लिप ॲड झालेले आहेत. तर मित्रांनो, आता काय करायचं, आपल्याला जो पार्ट ठेवायचा आहे तो पार्ट ठेवायचा आणि जो नको आहे तो कट करायचा आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे की कट कसं करायचं. तर या ठिकाणी मी यामुळे येथून पार्ट घ्यायचा आहे, तर या व्हिडिओवरती क्लिक करतो आणि स्प्लिट या ऑप्शनला क्लिक करतो आणि जो अगोदरचा भाग आहे त्याला डिलीट ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करतो. तर आपल्याला एवढा भाग पाहिजे, तर मी येथे क्लिक करतो. स्प्लिट या ऑप्शनवरती क्लिक करतो आणि जो पार्ट डिलीट करायचा आहे त्याच्यावरती क्लिक करून डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपल्याला जो पार्ट नको आहे आपल्या व्हिडिओमध्ये तो कट करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्याला जो भाग नको आहे तो आपल्याला या ठिकाणी डिलीट करून घ्यायचा आहे. या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. तर बघू शकता आपल्या या ठिकाणी क्लिप्स ॲड झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता क्लिप ॲड झाल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला जो म्युझिक हवं आहे ते आपल्याला या ठिकाणी ॲड ऑडिओवरती करून एक्स्ट्रॅक्ट या ऑप्शनवरती क्लिक करून या ठिकाणी आपल्याला जे म्युझिक टाकायचं आहे गाण्याला ते या ठिकाणाहून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी मी हे बघू शकता, या ठिकाणी आपण हे म्युझिक ॲड करून घेतलेलं आहे. तर मित्रांनो, म्युझिक ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला इफेक्ट द्यायचे आहेत. तर मित्रांनो, इफेक्ट ॲड करण्यासाठी व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नेटवर्कचा इश्यू येत आहे. तर त्यासाठी आपण बंद करून डबल चालू करूया. तर मित्रांनो, फिल्टर इफेक्ट्स लावण्यासाठी आपण पहिल्यांदा इथे इफेक्ट लावून घेऊ. व्हिडिओला क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतरनं इफेक्टवरती क्लिक करूया. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता भरपूर प्रकारचे इफेक्ट तुम्हाला पाहायला भेटतील या ठिकाणी. ट्रेंडिंग, क्लासिक आहेत, न्यू इफेक्ट आहेत. सर्व इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट इथे पाहायला भेटतील मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण काय करूया, आपल्या फोटोची थोडी ॲडजस्टमेंट वाढवून घेऊया. कलर ग्रेडिंग नॉर्मल करून घेऊया. सॅच्युरेशन थोडं वाढवून घेऊया आणि कॉन्ट्रास्ट पण थोडं वाढवून घेऊया मित्रांनो. तर बघू शकता अशा प्रकारे आपण त्या व्हिडिओचे वाढवलं आहे. ॲडजस्टमध्ये जाऊन अप्लाय टू ऑल करायचे. आपल्या ऑल लेअरला ते अप्लाय झालेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. या ठिकाणी थोडं जास्त झालेलं आहे, त्यामुळे ॲडजस्टमध्ये जाऊन HSLमध्ये जाऊन आपण याची थोडी हे करून घेऊया मित्रांनो. तर बघू शकता थोडी नॉर्मल कलर ग्रेडिंग या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जिथे आपले इथे फिल्टर वगैरे ॲड करायचे आहेत फिल्टर नंतरनं. तर आता आपण या ठिकाणी क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतरनं बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इथे लाईटमध्ये जाऊन लाईट वगैरे ॲड करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो
दोन्ही व्हिडिओच्या मध्ये क्लिक करायचं आहे. नंतर ना हा ऑप्शन येत आहे मित्रांनो. तर लाईटमध्ये जाऊन लाईट ॲड करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे. लाईटमध्ये गेलेच आणि लास्टला ॲनिमेशनवरती क्लिक करून आउट ॲनिमेशन फेड आउट करायचं मित्रांनो. आणि सुरुवातीला आपण ॲनिमेशन आपण देऊया. ॲनिमेशन फेड तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ. बघू शकता मित्रांनो व्हिडिओ आपला या ठिकाणी एडिट झालेला आहे. बघू शकता मस्तपैकी कलर बेटिंग वगैरे झालेली आहे नॉर्मल. अशा प्रकारे आपण इफेक्ट्स लावून व्हिडिओ आपण सिंपल रील एडिट करू शकतो मित्रांनो. आणि एक्सपोर्ट वरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने देखील तुम्ही रील एडिट करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.